आजच्या काळात चित्रपट काही आठवड्यांत OTTवर येतात, पण एक काळ असा होता जेव्हा एखादा सिनेमा थिएटरमध्ये वर्षानुवर्ष चालायचा आणि प्रेक्षक त्याच चित्रपटासाठी पुन्हा पुन्हा गर्दी करायचे. मर्यादित बजेट, साधी तंत्रज्ञान व्यवस्था आणि तरीही अफाट लोकप्रियता. भारतीय सिनेमाच्या इतिहासात अशाच एका चित्रपटाने असा विक्रम रचला जो तब्बल 32 वर्षे कोणालाच मोडता आला नाही. 1943 साली प्रदर्शित झालेला किस्मत हा चित्रपट केवळ एक सिनेमा नव्हता, तर भारतीय बॉक्स ऑफिसच्या इतिहासाला नवं वळण देणारा चमत्कार ठरला. फक्त 2 लाखांच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट तब्बल 1 कोटींची कमाई करत भारतीय चित्रपटसृष्टीचा पहिला खरा ब्लॉकबस्टर ठरला. चला तर मग जाणून घेऊया किस्मतच्या त्या अविश्वसनीय यशामागची रंजक कहाणी. नमस्कार मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत भारतीय चित्रपटसृष्टीतील एका अशा चित्रपटाची कहाणी ज्याने बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडले, ज्याने भारतीय चित्रपटाला नवी दिशा दिली आणि ज्याला आजही हिंदी चित्रपटसृष्टीचा पहिला सुपर ब्लॉकबस्टर म्हणून ओळखले जाते. हा चित्रपट म्हणजे किस्मत. 1943 साली प्रदर्शित झालेला एक ऐतिहासिक चित्रपट. आजच्या काळात शोले, दिलवाले दुल्हनिया ले जाएंगे, बाहुबली किंवा पुष्पा यांसारख्या चित्रपटांची चर्चा होते, पण 1943 मध्ये असा एक चित्रपट आला होता ज्याने तब्बल 3 वर्षाहून अधिक काळ थिएटरमध्ये धुमाकूळ घातला होता. चला तर मग जाणून घेऊया किस्मत चित्रपटाची कथा, त्यामागचा इतिहास आणि त्याच्या अभूतपूर्व यशाचं रहस्य. सुरुवात एका चोरापासून. चित्रपटाची कथा सुरू होते शेखर नावाचा एका तरुणापासून. शेखर हा एक हुशार, धाडसी पण गुन्हेगारी मार्गावर चालणारा युवक असतो. तो पाकीटमार असतो, चोरी करतो आणि सतत पोलिसांपासून पळत असतो. पण शेखर हा पूर्णपणे वाईट नसतो. त्याच्या मनात माणुसकी असते. परिस्थितीमुळे तो गुन्हेगार बनलेला असतो. याच कारणामुळे प्रेक्षक त्याशी जोडले जातात. त्या काळात चित्रपटातील नायक म्हणजे अत्यंत सज्जन, आदर्शवादी आणि नैतिकतेचे प्रतीक असायचे. पण किस्मतमध्ये पहिल्यांदाच एक चोर नायक म्हणून दाखवला गेला. ही गोष्ट त्या काळासाठी अत्यंत धाडसी मानली गेली. राणीची एंट्री. एका दिवशी शेखरची भेट राणी नावाच्या तरुणीशी होते. राणी एका नाट्यसंस्थेत काम करत असते. ती सुंदर, सुस्वभावी आणि कुटुंबासाठी झटणारी मुलगी असते. राणीच्या कुटुंबावर अनेक संकटे असतात. तिचे वडील अंथरुणाला खिळलेले असतात. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत वाईट असते. राणीच्या संघर्षमय आयुष्यामुळे शेखर प्रभावित होतो. हळूहळू त्याला तिच्याबद्दल प्रेम वाटू लागते. प्रेम आणि संघर्ष. शेखरला राणीची मदत करायची असते, पण त्याच्याकडे प्रामाणिक मार्गाने पैसे कमावण्याचा पर्याय नसतो. त्यामुळे तो पुन्हा चोरी करण्याचा निर्णय घेतो. त्याला वाटतं की पैसे मिळाले तर राणीचं आयुष्य बदलू शकेल, पण नियतीला काही वेगळंच मंजूर असतं. मोठं रहस्य. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसं अनेक रहस्य समोर येऊ लागतात. शेखर एका श्रीमंत व्यक्तीच्या घरात चोरी करण्यासाठी जातो, पण तिथे त्याला एक धक्कादायक सत्य समजतं. तो श्रीमंत माणूस म्हणजे त्याचेच वडील असतात. लहानपणी परिस्थितीमुळे शेखर आपल्या कुटुंबापासून वेगळा झाला होता. त्याचं खरं नाव वटन असतं. आता अनेक वर्षांनंतर तो नकळत आपल्या कुटुंबासमोर उभा राहतो. हा प्रसंग चित्रपटातील सर्वात भावनिक प्रसंगांपैकी एक आहे. गैरसमज आणि नाट्य. सत्य समोर आल्यानंतरही सर्व समस्या संपत नाहीत. अनेक गैरसमज निर्माण होतात. शेखरच्या भूतकाळामुळे लोक त्याच्यावर विश्वास ठेवायला तयार नसतात. राणी सुद्धा संभ्रमात पडते. एकीकडे प्रेम आणि दुसरीकडे गुन्हेगारी भूतकाळ. शेखर समोर मोठं आव्हान उभं राहतं. शेवट. शेवटी सत्याचा विजय होतो. शेखर स्वतःला सुधारतो. कुटुंब पुन्हा एकत्र येतं. राणी आणि तिच्या कुटुंबावरचं संकट दूर होतं. गैरसमज मिटतात आणि कथा सुखद शेवटाकडे जाते. अशोक कुमार, भारतीय चित्रपटाचा पहिला अँटी हिरो. आज आपण अँटी हिरो हा शब्द सहज वापरतो. शाहरुख खानचा डर, अमिताभ बच्चनचा डॉन किंवा रणबीर कपूरचा ॲनिमल आपण पाहिला आहे. पण भारतीय चित्रपटात अँटी हिरोची सुरुवात झाली ती अशोक कुमार यांच्या शेखर या पात्रापासून. तो चोर होता. तो कायदे मोडत होता, पण त्याच्यात माणुसकी होती. प्रेक्षकांनी या पात्राला डोक्यावर घेतलं.
बॉक्स ऑफिसवर इतिहास. 1943 मध्ये भारतावर ब्रिटिश राजवट होती. दुसऱ्या महायुद्धाचा काळ होता. देशात आर्थिक संकट होतं. लोकांकडे फारसे पैसे नव्हते. अशा परिस्थितीत किस्मत प्रदर्शित झाला. पण चित्रपटाने असा इतिहास घडवला ज्याची कोणी कल्पनाही केली नव्हती. कोलकात्यातील रॉक्सी थिएटरमध्ये हा चित्रपट सलग 3 वर्षाहून अधिक काळ चालला. त्या काळात हा विक्रम अशक्य मानला जात होता. दूर हटो है दुनिया वालो या चित्रपटातील सर्वात प्रसिद्ध गाणं म्हणजे दूर हटो है दुनिया वालो, हिंदुस्तान हमारा है. हे गाणं देशभक्तीने भरलेलं होतं. ब्रिटिश सेन्सरच्या काळात हे गाणं अत्यंत हुशारीने लिहिण्यात आलं. वरवर पाहता ते जपान आणि जर्मनी विरोधात असल्यासारखं वाटत होतं. पण भारतीय जनता त्याचा खरा अर्थ समजून घेत होती. लोकांना त्यातून स्वातंत्र्याची प्रेरणा मिळत होती. हे गाणं देशभर गाजलं. चित्रपटाने दिलेला नवीन फॉर्म्युला आज आपण अनेक चित्रपटांमध्ये पाहतो. हरवलेलं मूल, वर्षानुवर्षांनी कुटुंबाशी पुनर्भेट, भावनिक क्लायमॅक्स. हा फॉर्म्युला नंतर शेकडो चित्रपटांमध्ये वापरला गेला. पण त्याची लोकप्रिय सुरुवात किस्मतमधून झाली. दिग्दर्शक ज्ञान मुखर्जी यांची कमाल. चित्रपटाचे दिग्दर्शक होते ज्ञान मुखर्जी. त्यांनी कथा, भावना, प्रेम, रहस्य आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर मिलाप केला. त्यांच्या दिग्दर्शनामुळे किस्मत हा केवळ मनोरंजन करणारा चित्रपट राहिला नाही. तो भारतीय समाजाचं प्रतिबिंब बनला. त्या काळातील लोकांना हा चित्रपट का आवडला? यामागे अनेक कारणं होती. पहिलं कारण वेगळा नायक. दुसरं कारण दमदार कथा. तिसरं कारण भावनिक प्रसंग. चौथं कारण देशभक्ती. आणि 5वं कारण उत्कृष्ट संगीत. या सर्व गोष्टींनी मिळून चित्रपटाला प्रचंड यश मिळवून दिलं. भारतीय चित्रपटाचा पहिला ब्लॉकबस्टर. आज 100 कोटी क्लब, 500 कोटी क्लब अशा गोष्टींची चर्चा होते. पण 1943 मध्ये अशा कोणत्याही संकल्पना नव्हत्या. तरीही किस्मतने कमाईचे सर्व विक्रम मोडले. त्या काळात हा चित्रपट भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात कमाई करणारा चित्रपट ठरला. अनेक वर्षे त्याचा विक्रम कोणी मोडू शकले नाही. अशोक कुमार यांची लोकप्रियता. या चित्रपटानंतर अशोक कुमार यांची लोकप्रियता प्रचंड वाढली. ते देशातील सर्वात मोठ्या सुपरस्टार्सपैकी एक बनले. लोक त्यांना प्रेमाने दादा मुनी म्हणू लागले. 1943 मध्ये आलेला किस्मत हा केवळ एक चित्रपट नव्हता, तर भारतीय चित्रपट इतिहासातील एक क्रांती होती. अशोक कुमार यांचा अँटी हिरो, दमदार कथा, संस्मरणीय गाणी आणि प्रचंड यश यामुळे हा चित्रपट आजही सुवर्णाक्षरांनी लिहिला जातो. म्हणूनच किस्मतला भारतीय चित्रपटाचा पहिला ब्लॉकबस्टर म्हटलं जातं. जर तुम्हाला भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील अशा आणखी रोचक कथा जाणून घ्यायच्या असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.